करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन विको नाबू द्या ना विको पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतातिया बुला दूसरे चरण दूसरे चरण संतातिया दूसरे सिंहासनस्थं ऐसा घूंघट नका बोलू अलंघासनस्थं पदं भुज तेजस हृदय प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदास्तु यमानो समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपंदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अग्रत्रे जननी देवाची जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विष्णुमुनी नमस्कार लिम्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी विपुदेव राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सगळे टाळी वाजवा सगळे सीताराम चरित अति पावन मधुर सरस अरु अति मन भावन राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम एक टाळी सगळे पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत
विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार जोडोनिया कर चरणी देवी तो माथा देवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हे परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हरी दोडोनिया कर चरणी देवी तो माता देवी तो माता विठाला 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 भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू याचं सगळं बंद करा तिला काय दिलं असेल ना फक्त मला आवाज क्लिअर द्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय देव प्राप्तीचा उपाय सांगतायत विठाला 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 सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपल्या या श्री क्षेत्र शिमुरगव्हाण नगरीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मांड नायक परमात्मा श्री कृष्णाच्या असीम कृपेने भगवान श्री हनुमंतरायांच्या जयंती निमित्ताने परमपूज्य ब्रह्मलीन दिव्यानंद स्वामीजींच्या कृपेने व श्री वैकुंठवासी हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज वालोरकर यांच्या कृपेने परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महामंडलेश्वर गुरुवर्य स्वामीजींच्या असीम कृपेद्वारा या ठिकाणी अतिशय सुंदर हा सप्ताह सुरू आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्रिशतकोत्सव अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या या नगरीमध्ये अतिशय सुंदर हा सप्ताहाचा आयोजन आणि या सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त गावकरी मंडळी असतील गावातील सर्व भजनी मंडळ असतील महिला भाविक असतील पुरुष भाविक असतील विशेष तरुण मित्रमंडळ असतील सर्वांच्या प्रेमातून आमचे जीवलग मित्र असणारे आमचे गुरुबंधू बाळू महाराजांच्या प्रेमातून आलेला हे कीर्तन सेवा विठला विठला उपस्थित सर्व वैष्णव टाळकरी त्याचमध्ये आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिउच्च नाव आहे ते आमचे मित्र श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज शिंदे त्याच पद्धतीने आमचे श्री हरिभक्त परायण महादेव बाबा आमचे आदरणीय गणेश महाराज असतील त्याच पद्धतीने आमचे आबासाहेब महाराज असतील गावातले सर्व नाही का महाराज मंडळी असतील भजनी मंडळ असतील आमचे आदरणीय भागवत नाना असतील त्याच पद्धतीने आमचे उक्कलगावकर महाराज आणि आमचे आदरणीय किसन बाबा सर्व गावकरी भजनी मंडळ आणि माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे खरब्याचे श्रीराम महाराज खरबेकर आणि आदरणीय आमचे किसन महाराज नाही का एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा त्याच पद्धतीने झरीहून आलेले आमचे आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि आपल्या स्वामीजींचे एकनिष्ठ भक्त असणारे आमचे शिवाजी महाराज त्याच पद्धतीने मधुकर महाराज आमचे आणि अशोक भाऊ हे सर्वजण या ठिकाणी आले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि एकदा आपल्या सिस्टीमसाठी टाळी वाजवायचा जोरदार तुम्हाला महाराज कस काय
टाळी का वाजवायला लावली? ऐका, कसं आहे, तिकून इकडं आलोत आपण नाही का, तिकून इथं आलो, थोडस मागे पुढे होतंय. आता पहिला दिवस आहे, होतंय. आता उद्यापासून आणखी क्लिअर होईल, होईल का नाही? हो म्हणा. हा होणार. हा एकदा टाळी वाजवा पुन्हा एकदा जोरदार. नाराज होऊ नका, मी जरी कमी जास्त मध्ये नाराज व्हायचं नाही. विठाला 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 विठाला. आणि मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं अति उच्च नाव आहे ते माझे मित्र आमचे श्री हरिभक्त परायण सुदर्शन महाराजांसाठी एकदा टाळी वाजवतात. टाळी वाजवा. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, अतिशय सुंदर असा आपला सप्ताह आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. गुरुवर्य महाराज जी बुद्धी देतील तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठला विठला विठला. अभंग 6 चरणाचा आहे, अतिशय गोड अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे देव प्राप्तीचा उपाय सांगतायत. किती गोड आहे का ना. महाराज म्हणतात जर भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक केलं पाहिजे. काय? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करायचं आणि देवाचं गीत गायचंय. सोपं सांगितलंय महाराज, इतकं सोपं सांगितलंय. देवाचं चिंतन करायचंय, देव प्राप्त करायचंय ना, चिंतन केलं पाहिजे, गीत गायलं पाहिजे. गाणं नाही म्हणले बरं काय, भावे गावे गाणं, गाणं नाही म्हणले. हा, महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. कारण का? तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात अतिशय सोपा उपाय. अनेकाचे कानी गुण दोष मनाने एक कर. एखाद्याच्या गुणाचं वर्णन करू नको आणि दोषाचंही वर्णन करू नको. जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर. महाराजांना आणखी वाटलं हे जर गप्पा मारायला बसले तर हे गुण दोषाचं वर्णन केल्याशिवाय राहणार. तुम्ही झोपले नाही ना? बरं, कीर्तनाची वेळ खूप छान आहे महाराज. 8 ते 10, 11ला 11 आणि 11ला 11. एकदम शांत मस्त वेळ, खूप छान आहे. ऐका, महाराजांना माहित होतं हे जर एकत्र बसले की देवाचं चिंतन करणार नाहीत, मग हे बरोबर उचापात्या केल्याशिवाय राहणार नाहीत. महाराजांनी पुन्हा सांगितलं मग एक करा. हे जमत नसेल तर मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. सोपं सांगितलंय महाराज. महाराजांना माहित होतं संतांच्या चरणावरती हे मस्तक ठेवणार नाही. पुन्हा महाराजांनी विचार सांगितलाय, बाबा एक कर. वेची ते वचन जेणे राहे समाधान. इतकं चांगलं बोलायचं, इतकं व्यवस्थित बोलायचं की बोलत असताना प्रत्येकाला आनंद वाटला पाहिजे. हा नियम आहे महाराज. जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा नियम फार सांभाळणं महत्वाचं आहे. देव प्राप्तीचा उपाय तुम्ही सगळेजण अतिशय छान प्रसन्न चित्ताने श्रवण करा. महाराजांनी पुन्हा सांगितलं. महाराज म्हणे जर हे जमत नसेल तर मग काय करायचंय? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार जेणेकरून तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ. विठला विठला. देव प्राप्ती करणं ही माणसाची अत्यंत, मला वाटतं ही इति कर्तव्यता आहे. एवढा सुंदर नरदेव भेटलाय महाराज. देव दिला देह भजना गोमटा. 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 तो यधन फाटा बाधी केता. तो यधन फाटा बाधी केता. देव दिला देह भजना गोमटा. 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 एवढा सुंदर नरदेव दिला महाराज भगवान परमात्म्याने. कशासाठी दिला? महाराजांनी सांगितलं देवे दिला देह भोजन गोमटा. नाही ना? नाही बर का. ऐका माता भगिनींनो, भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेव आपल्याला दिला. कशासाठी? भजन गोमटा. चांगलं भजन करण्यासाठी आपल्याला नरदेव दिलेला आहे महाराज. लक्षात ठेवा. एवढा सुंदर नरदेव दिला. किती सुंदर नरदेव दिला सांगा ना. डोळे दिलेत आपल्याला, मुख दिले आपल्याला, कान दिले आपल्याला,
मग एवढा सुंदर नरदेह दिला असेल तर महाराज जन्माला आल्यानंतर या देहाची इति कर्तव्यता कशामध्ये असेल तर महाराज म्हणतात विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. भगवान परमात्मा पाहण्यामध्ये किंवा देवाच्या भेटीमध्ये या जीवाची इति कर्तव्यता आहे. विठाला 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 ऐका, लक्षात ठेवा. सगळं काही आपल्याला ऐश्वर्य भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे बर का. सगळं काही ऐश्वर्य भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, आपल्याला बंगला आहे, गाडी आहे, सगळं असू द्या, पैसा भरपूर असू द्या. मला वाटतंय सगळं जरी असेल आणि जर सुख नसेल तर खरं सांगा आपल्याला त्या बंगल्यामध्ये गाडीमध्ये प्रसन्नता वाटते का सांगा. सगळं असू द्या अजिबात प्रसन्नता वाटत नाही जर सुखच नसेल. देव देव म्हणजे काय हो? देव म्हणजे सुख. ऐका, लक्षात ठेवा. देव म्हणजे सुख. मी नंतर विचार सांगतोय तुम्हाला. ऐका, मी उदाहरण सांगतो. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. ऐका, आपल्याला जवळ गाव शहर कोणतं आहे मोठं? पाथरी. पाथरीसारखा मेन शहर आहे मोठं, फार मोठं शहर आहे. ऐका, मेन पेट्रोल पंपामध्ये तो पेट्रोल पंप आहे ना, पेट्रोल पंपापाशी मला वाटतंय कल्पना करा आपल्या या सिमूर गावांमधल्या एका सद्गृहस्थाकडे बरं का डॉक्टर साहेब 50/100चा प्लॉट आहे. कुठं? त्या पेट्रोल पंपाच्या मेन चौकात आहे का सध्या? प्लॉट आहे का रिकामा? पटपट बोला. नाही, पण आपल्याला कल्पना करायला काय अडचण आहे. कल्पना करा 50/100चा प्लॉट आहे आणि जवळजवळ 4 तळाचं बांधकाम आहे. बस का वाढवायचं? हा, बस झालं. जवळजवळ 2 लाख रुपये पगार आहे. आणखी एखादा वाढवायचा का? नको. आता बस ऐका, एका बाईने फोन, त्याच्या बायकोने फोन केला. मालक, काय ग? उद्या काय माहिती का? काय ग? उद्या आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. म्हणजे उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आपल्या. बरं बरं बरं, ठीक आहे. काय म्हणतेस मग? उद्या दुपारी 12 वाजता आपल्याला जायचंय. कुठं रे? आता लग्नाचा वाढदिवस म्हणल्या ती बाई कुठं जायचं म्हणत असेल? पटकन सांगा, लवकर लवकर. हॉटेल. तुझं म्हणणं काय बेटा? हा, हिंडायला. तुझं तुझं म्हणणं काय? हा, गार्डन मध्ये. वा वा. तुझं कुठं? तुझं म्हणणं फिरायला. तुझं तुझं रे? आता कॉफी म्हणल्या ना. हा, इथं कॉफी चहा म्हणलं कसं जमल? हा, ऐका, आपण इथं इथं शोभल असं म्हणू. बायकोनी सांगितलं, मालक आपल्या गावातला सप्ताह सुरू झालाय. मग महाराजांच्या बाळू महाराजांच्या मुखातून सुंदर अशी श्रीमद भागवत कथा चालू आहे. बरं बरं, हा, काय म्हणणं आहे तुझं? उद्या दुपारी 12 वाजता आपल्याला गावाकडे जायचंय कथा श्रवण करण्यासाठी. म्हणजे ठीक आहे, चालतंय, काही अडचण नाही ग. बेस कमी करा बरायचा. मशीनचा बेस कमी, इकडून बेस कमी करा मशीनचा. त्याला भंग भंग वाटायला सगळं. बायकोने सांगितलं, अगं ऐका, उद्या बरोबर 12 वाजता आपल्याला जायचंय. आता बघा, आता छान वाटलं. 12 वाजता जायचं बरं मालक? हो. अगं काही काळजी करू नको. बघा, सकाळी तिने 10 वाजता फोन केला, मालक निघाले का नाही? अगं मी बरोबर येतो, तू फक्त आवरून ठेव. 11 वाजता फोन केला, मालक निघाले का नाही? अगं निघतोय मी, तू फक्त आवरून ठेव. त्या बाईने 11 वाजल्यापासून शृंगार करायला सुरुवात केली. नवी साडी परिधान केली, अंगावरती अलंकार परिधान केले. 11:15 वाजता फोन केला, मालक अहो निघाले का नाही? तिकून जरा बारीक आवाज आला बरं का. अगं ऐक ना, महत्वाची मीटिंग निघाल्यामुळे माझं येणं होत. काय आनंद वाटला असं त्या बाईला. हा, तिला राग आला. हे असंच करतात नेहमी. कुठं मी म्हटले जायचं की ऐकत नाहीत माझं. तिला राग आला. नवी अंगावरती साडी परिधान केली होती, ती साडी काढली. जुनी अंगावरती साडी परिधान केली, अंगावरती अलंकार परिधान केले होते, अलंकार काढून टाकले. 3ऱ्या तळावर गेली. उडी नाही मारली. उडी नाही मारली. लगेच असं बघायला अख्खी उडी मारली. उडी नाही मारली तिनं. एका रूम मध्ये गेली, मोठ्या मोठ्याने रडायला लागली. माझं ऐकत नाही ते. मी एवढ्या वेळेस सांगितलं तरी माझं ऐकत नाही. शेवटी आजही नाहीच आले. कथा ऐकायला जायचं होतं मला. आता ऐका, ही रडत होती. रडता रडता तिला खाली आरडाओरडा ऐकू आला. तिने सहज खिडकीतून डोकून बघितलं. 2 पती पत्नी रोडचं काम चालू आहे, दगड फोडतायत. मालकाने आवाज दिला, ए अगं ऐकतेस का? दुपारचे 12 वाजले, चल आता जेवण करून घेऊ, पोरांना भूक लागली असेल. ऐका बरं, लक्षात ठेवा. मुलांना जवळ बोलून घेतलं. किती दिवसाच्या भाकरी होत्या माहित नव्हत्या. एक एक भाकरीचा तुकडा काढला, प्रत्येकाच्या हातामध्ये दिला. मालकाच्या हातामध्ये तुकडा दिला, स्वतःच्या हातात एक तुकडा घेतला, चटणी टाकली. सगळेजण हे गप्पा मारत मारत जेवण करतायत. बघताय कोण? तुम्ही झोपले नाही ना? बघताय कोण?
तिसऱ्या तळावर ती बाई बसलेली हे सगळं बघते आणि बघता बघता म्हणते देवा हे असं सुख माझ्या पदरात कधी पडेल. काय काय हे असं सुख माझ्या पदरात कधी पडेल. तुम्हाला प्रश्न विचारतोय मी. त्या बाईकडे पैसा कमी नव्हता. श्रीमंतीच्या बाबतीमध्ये विचार करू नका. 50 बाय 100चा प्लॉट आहे, जवळजवळ 4 तळ्याचं बांधकाम आहे आणि मालकाला 2 लाख रुपये पगार आहे. कमी कशाचीच नाही, सगळं काही आहे, पण जे मनाला पाहिजे ते समाधान नाही, ते सुख नाही. महाराज म्हणतात जिथं सुख शोधायचं तिथं आपण शोधत नाहीत आणि जिथं नाही तिथं शोधल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही दुःखी आहेत. महाराज म्हणतात जर सुखच पाहिजे असेल सुख वसेची ठाई बघू पायी एक तर संतांजवळ सुख आहे आणि दुसरे म्हणजे तेने विन जीवा सुख नो हे, सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, सुख नो हे, तेने विन जीवा सुख विठला 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 विठला. महाराज भगवान परमात्मा प्राप्त केल्याशिवाय सुख मिळणार नाही हे तुमच्या लक्षात आलंय बघा. मला काय सांगायचंय हे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात त्याच्याशिवाय सुख प्राप्त होऊ शकत नाही. आम्हाला संपत्ती भरपूर असेल, जर देव प्राप्ती नसेल, सुख नसेल तर त्याचा काही फायदा नाही. लक्षात ठेवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोय. त्याच्याशिवाय सुख प्राप्त होऊ शकत नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे महाराज सुखाची. लहानापासून तर थोरापर्यंत प्रत्येकाला अपेक्षा सुखाची. आता लहान लहान मुलं बसले. तुझं नाव काय बेटा? आदित्य. आदर्श. तुझं काय? समीर. तुझं? अविनाश. तुझं? आशुतोष. बाबा. तुझं? सोहम. तुझं रे? बलभीम. आता बलभीम सगळ्यात लहान आहे बरं काय. बलभीम तुला सुख पाहिजे का पैसा पाहिजे? काय पाहिजे? सिमुरुग गव्हाणी सोपं आहे काय? हा सोपं. तुमचा हात कोणी धरू नये. तुमचा तर तुम्ही म्हणले ना मगाशी हा गाव आमचं भारी आहे. खरं विशेष भारी आहे. कारण काय असते भाताची परीक्षा एका शीताहून असते बघा. बलभीम म्हणतो महाराज मला पैसा नाही पाहिजे, मला सुख पाहिजे. एकदा बलभीमसाठी टाळी वाजायला जोरदार. बरं कसं आहे माहिती का, बलभीमला वाटलं असं याचं कीर्तन संपलं नाही, याला पैसा मागून तरी काय फायदा आहे का. आणखी विशेष आहे का. बरं सुख फक्त बलभीमला पाहिजे का सगळ्यांना पाहिजे? सगळ्याला पाहिजे का नाही? त्याची अपेक्षा त्याला वाटतंय महाराज पैसा काही नाही हो म्हणे, पैसा आज कमी उद्या कमी. पैसा कमवून जर सुख जर नसेल तर त्या पैशाला काय किंमत आहे? मला वाटतंय लहानापासून तर थोरापर्यंत प्रत्येकाला एक अपेक्षा आहे, ते म्हणजे मज लागी दुःख भावे, आईशे कोणा भावे ना जीवे. मला दुःख व्हावं अशी कोणाचीच अपेक्षा नाही. लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे देव प्राप्त होणं. मला वाटतं सुखाची अपेक्षा आहे. जर सुखाची अपेक्षा असेल तर महाराज मला असं वाटतंय त्याला जे आवडतं ना ते आपण केलं पाहिजे. त्याला काय आवडतं? महाराज म्हणतात आवडे देवाशी विकू देत जायला. तो ऐका प्रकार असा नाही द्यायचा, याला लावून द्यायचा असं भंग नको. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार
रात्रंदिवस आवडे देवाशी तो एका प्रकार. त्याला काय आवडतं? मला वाटतंय त्याला भजन आवडतंय. महाराज म्हणून म्हणतात, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा. टाळ वाजवा, तुम्ही टाळी वाजवा सगळे. मनवोनी लावो करा, 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 मनवोनी लावो करा. काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा. काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा. महाराज म्हणतात मनवोनी लावो करा. काळ सारा चिंतने, काळ सारावा नाही, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. नियम सांगितलाय महाराज. काय केलं पाहिजे? मनवोनी लावो करा. काय करायचं? काळ सारा चिंतने. मला वाटते चिंतन केलं पाहिजे. चिंता कमी करा बर का, चिंता कमी करा. मी तर असं म्हणतोय, ज्याच्याकडे पाणी ते सगळ्या सुखी. महाराज आपण म्हणतो ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे. माझ्या माता भगिनी म्हणते, बाबू तुला काय माहितीये, आम्हाला वर्षभर काम राहतं रे याच्यामुळं. बरोबर ना? कुठं तीर्थयात्रेला जाता येत नाही, कुठं पंढरपूरला जाता येत नाही, आळंदीला जाता येत नाही. एक पीक गेलं की एक पीक. अहो बघा, सध्या आमच्याकडे पाणी नाही, आमच्या गावाकडे खूप अडचण आहे. तुम्ही पुन्हा म्हणतात, हा म्हणून तू बोंबलं तिंडतोस का? तसं बी काही नाही बरं, तसं बी काही नाही. ऐका, सध्या पाणी फार महत्वाचं आहे नाही का. पाणी जीवन आहे नाही का. लक्षात ठेवा. जरी हे सगळं जरी असेल तर चिंता करू नका. चिंतन केलं पाहिजे. काय चिंतन केलं पाहिजे? कोणाचं चिंतन केलं पाहिजे? ऐका, सामान्य माणसाचं चिंतन कधी करू नका. सामान्य माणसाचं अजिबात चिंतन करायचं नाही. मग चिंतन कोणाचं करायचं? विशेषाचं चिंतन करा, जेणेकरून चिंता निघून जाईल. काय 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 विशेषाचं चिंतन करायचं. एकतर साधूचं चिंतन करा, नाहीतर देवाचं चिंतन करा. जर देवाचं चिंतन केलं तर चिंता निघून जाईल. जर साधूचं चिंतन केलं तर चिंता निघून जाईल. आणि जर जीवाचं चिंतन केलं तर चिंता निघून जाणार नाही, चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. महाराज विठाला विठाला महाराज ठीक आहे. मग आमची इच्छा आहे, चिंतन केलं पाहिजे, पण कसं केलं पाहिजे? महाराजांनी सांगितलं, बाबा तुझी काय अपेक्षा आहे? म्हणजे महाराज तुम्ही सांगतायत ना, तर मलाही असं वाटतं की आम्हाला देवाची प्राप्ती झाली पाहिजे. बरं ठीक आहे, देवाची प्राप्ती होईल, पण आम्ही काय केलं पाहिजे? सांगितलं, नियम सांगितला. बाबा त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं गीत गायलं पाहिजे, पण कसं? त्याचा भावे भावे गावे
गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करायचं देवाचं गीत गायचं लक्षात ठेवा देवाचं भजन करायचंय ना तर चित्त शुद्ध असलं पाहिजे किती शुद्ध असलं पाहिजे बघा मी विचार सांगतोय तुम्हाला एक दिवसचा प्रसंग आहे मीराबाई आपल्या कन्हैया समोर भजन करतायत कन्हैया समोर भजन करतायत किती गोड आहे का राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने पाया मन में राधा नित श्रृंगार करे और मीरा हो गई जोगल एक दासी एक पगली दोनों हरि प्रेम की प्यासी अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी मीराबाई कन्हैया समोर भजन करतायत कन्हैया समोर भजन करतात तेवढ्या तानसेनजी आले तानसेनजी आले मैया हो मैया मैयानी बघितलं समोर तानसेनजी उभे आहेत आणि ते तानसेनजी मीराबाई समकालीन होते तर तानसेनजीनं सगळे तन्नाजी म्हणायचे तन्नाजी म्हणजे आदरपूर्वक बोलायचे तन्नाजी आप कब आयो मैया आप बहुत देर से कन्हैया के सामने भजन गाती थी ना मैं तब आया मैया तानसेनजी म्हणतात मैया आप गाते तो बहुत सुंदर हो लेकिन जरा राग से गाइए ना राग वेगळा आणि राग वेगळा बरं काय प्रेमाने रागात गायला पाहिजे मीराबाईने दिलेलं उत्तर अतिशय गोडे मीराबाई म्हणतात गिरिधर लाल तो भाव का भूका गिरिधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं जानत तुका महाराज किती गोड विचार आहे का माझ्या भगवान परमात्म्याला रागाची गरज नाही मग काय माझ्या भगवान परमात्म्याला भावाची गरज आहे देव भावाचा भुकेला काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची ऐका बरं काय हे तानसेनजीला सांगतात कोण तानसेनजी माहिती का ज्याने दुपारी भर उन्हामध्ये भर उन्हामध्ये दुपारच्या पारात जर मेघ मल्हार राग गायला रे गायला महाराज पाऊस पडायचा आम्ही दुपारी जर सोर काढले ना मेघ मल्हारचे ढग निघून जातात ढग निघून चालले कोण तानसेनजी ज्यांनी संध्याकाळी दीप राग गायला की दिवे लागायचे पिहरवा प्रेमो हे दीपक राग पिहरवा प्रेमो हे दीपक राग मला जाते का नाही लाईट पण नाही बरं का नाही गेली लाईट म्हणजे तानसेनजीने दीपक राग गायला की दिवे लागायचे आपण जर सोर काढले ती लाईट जाते महाराज म्हणजे आज काय गेली नाही माझं भाग्य म्हणावं लागेल लाईट नाही गेली महाराज इतका भावाने देवाचं भजन केलं पाहिजे मीराबाई म्हणतात माझ्या कन्हैयाला कशाची गरज नाही मग माझ्या भगवान परमात्म्याला फक्त भावाची जरूरत आहे विठ्ठला 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 काही नाही देवाचं भजन करायचं इतकं स्वच्छ भजन करायचं राम राम बोल तारो का बिगडे तारो का बिगडे टाळी वाजवा सगळे एक टाळी टाळी वाजवा टाळ वाजवा राम 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 बोल तारो का बिगडे तारो का सगळे बोला राम राम बोल तारो का बिगडे तारो का बिगडे राम राम बोल तारो का बिगडे बोला बोला राम बोल तारो का बिगडे राम राम बोल तारो का बिगडे राम तारो का बिगडे राम जय हो राम बोल तारो का बिगडे राम बोल तारो का बिगडे हो राम बोल तारो का बिगडे राम बोल तारो का बिगडे राम बोल तारो का बिगडे राम बोल तारो का बिगडे
रामा राम 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 एक टाळी वाजवा तुम्ही सगळ्या एक टाळी राम 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 सगळे बोला राम 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 सगळे बोला राम बोला सगळे राम 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 हे राम 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 आता बघा बरं आहे का तुम्ही किती प्रेमाने ऐकलं बरं तुम्ही किती प्रेमाने टाळ्या वाजल्या हा यालाच म्हणायचं भावे गावे गीत काय म्हणायचं याला भावे गावे गीत म्हणायचं बस 1 ते 1.5-2 मिनिटं आपण भजन केलं पण तुम्ही सगळंच विसरून गेले ना हा किती गोड आहे का आता माता भगिनी तेवढंच प्रेमाने म्हटल्या जेवढं तुम्ही प्रेमाने म्हटलात आता किती प्रेमाने म्हणलात मगाशी नाही कळलं पण आता कळतं बघा आता पुरुष मंडळी कोणी म्हणू नका माता भगिनी माझ्या पाठीमागं म्हणा सगळे म्हणतात का तुमच्या विश्वासावर उभा राहतो आणि तुमच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे कारण तुम्ही कोणाच्या बहिणी येत हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन खरंच या इतक्या इमानदार आहेत ना 1.5 हजारासाठी असं द्या महाराज नाही का सगळे माझ्या पाठीमागं रामा तुम्हाला मी आता टाळी वाजवा म्हणून लोक खरं सांग आता टाळी नाही वाजवायची मागं म्हणा फक्त रामा 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 आणखी थोडीशी जागा चांगली काढा रामा 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 ते पुढचंच जास्त उरकीत जास्त पण टाळी वाजवायला जोरदार बघा किती सुंदर भजन म्हणते सांगा बरं 1 मिनिटासाठी माणसाने विसरून गेलं पाहिजे याला भाव म्हणतात बघा यांचं म्हणणं यायला म्हणायला लावा ना कसं करू सांगा त्यांच्यामुळं मी म्हटलं त्यांनी ऐकलं माझं तुमचं कसं म्हणणं सांगा सगळे म्हणा डॉक्टर साहेब म्हणा लावू ना सगळे म्हणा पुन्हा पाठीमागं तरुण मित्र मंडळ बसलेले सगळे रामा 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 वा वा टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा 1 मिनिटामध्ये काय असतंय निवृत्ती महाराज बाबा जर एका विद्यार्थ्याला जर 1 अभंग शिकायचं म्हटलं की किती वेळ लागतो हा चालू शिकवायची म्हणजे लय वेळ लागतो ना जवळजवळ 15 दिवस म्हणा 20 दिवस म्हणा पण हे यांना 1 मिनिटात मी शिकवलं नाही सांगा विद्यार्थी असे तयार झाले पाहिजे इतकं सुंदर भजन केलं पाहिजे अरे 1 मिनिटामध्ये ज्या वेळेस आपल्या अंतःकरणात आवड निर्माण होते बघा काही मी काही गप्पा मारित नाही पण याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे नुसतं मी सांगून चालणार नाही तुमच्या अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे आणि तुमच्या मुखावाट्यात निघलं पाहिजे
याला आनंद, मला वाटतं याला सुख म्हणतात बरं, लक्षात ठेवा. म्हणजे कीर्तन सांगतोय मी याचं मलाही सुख आहे, कीर्तन ऐकताय याचं तुम्हाला पण सुख आहे. विठाला विठाला विठाला. इतकं सुंदर भजन करायचंय. महाराज म्हणतात हेच भजन प्रेमाने गायलं पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, चित्त शुद्ध करायचं, देवाचं गीत गायचं. महाराज म्हणतात तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ सोपा उपाय सांगितलाय. देवाचं चिंतन करायचं. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज. आता काल परदेशपासून आपला कार्यक्रम सुरू आहे, सुंदर अशी भागवत कथा चालू आहे. महाराज भागवत कथा सामान्य नाही. कृष्ण कथा गंगा सावळे उदक मन बुडी देखा ओलावसे. काय भगवान श्रीकृष्णाचे चरित्र कथा इतकी गोड आहे महाराज. कशी ऐका बर का. मन बुडी देखा ओलावसे. एखादं पाणी महाराज, एखादे तळ म्हणा, विहीर म्हणा किंवा पाट आहे, पाटामध्ये स्वच्छ पाणी दिसतं, काय अडचण नाही. विहिरीमध्ये एखाद्या वेळेस स्वच्छ पाणी दिसलं नाही का, निळभोर काळभोर पाणी दिसलं की काय वाटतं बरं आपल्याला? कोण मला जीव द्यावा वाटतो? नाही नाही, जीव नाही द्यावा वाटत आपल्याला. ते निळभोर पाणी दिसलं की असं वाटतंय उन्हाचा दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, असं वाटतं आता पोहलं पाहिजे. पण जोपर्यंत त्या पाण्याचा तळ घेत नाही तोपर्यंत मन समाधानी होत नाही. तशी कृष्ण कथा आहे. मन बुडी देखा ओलावसी तव कथामृतम तप्त जीविनम कवी भीरिणितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भ्रुवी गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. विठला विठला देवाचं गीत एवढं प्रेमाने गायलं पाहिजे, इतकं चिंतन शुद्ध केलं पाहिजे. महाराज म्हणतात त्याचं चिंतन करत करत जगलं पाहिजे. गात जागा गात जागा गात जागा बरोबर गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. महाराज देवाचं भजन करत करत जगलं पाहिजे आपण. कारण लक्षात ठेवा बघा, देवाच्या भजनाशिवाय आपला दुसरं काहीच आपल्याला पर्याय नाही. बरं लक्षात ठेवा, जर आनंदी राहायचं असेल तर देवाचं भजन करा. जर तुम्हाला खरंच आनंदी राहायचं असेल तर देवाच्या चिंतनाशिवाय पर्याय नाही महाराज. कारण का सध्या जर आपण बघायची परिस्थिती जर बघितली, आपण प्रत्येक जण चिंता करत राहते महाराज. जो देखे सो, याचा बेस कमी करा थोडासा, रिटर्न क्लिअर द्या मला, बेस कमी करा. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नाही कोई रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नाही कोई रे. सगळे दुःखी आहेत महाराज, सगळे. राजा दुखिया प्रजा दुखिया. ज्याच्याकडे पैसा आहे तो पण दुःखी आहे, ज्याच्याकडे नाही तो पण दुःखी आहे महाराज. सगळे दुःखी आहे. राजा पण दुःखी आहे, प्रजा पण दुःखी आहे. पण लक्षात ठेवा, ज्याने ज्याने ह्याचा हव्या सोडून दिला नाही का, मी पण आता ज्याने ज्याने हव्या सोडून दिला सगळ्यात सुखी तो आहे महाराज. विठाला विठाला विठाला. महाराज मी श्रीमंत आहे. लक्षात ठेवा, इथं जर येत असाल तर हे मी श्रीमंत, आपली श्रीमंती कुठे ठेवायची? आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची, श्रीमंती घरी ठेवायची. तर इथं यायचं असेल तर इतकं शुद्ध अंतःकरणाने यायचं. आणि जो इथं शुद्ध अंतःकरणाने येतो तुकोबाराय म्हणतात त्याच्यामध्ये त्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा साठवतो का. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा राहत असतो. देवाच्या चिंतनाशिवाय पर्याय नाही महाराज. ऐका ना किती गोडे. साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक.
परिवार के सब लोग चले गए स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदाह तक। इससे तो आगे हो, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा। जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा। राम राम बोल रे, राम राम बोल, राम राम बोल रे, राम राम बोल। म्हणून मगाशी म्हणलो मी, राम राम बोलता रो का बिगडे, का बिगडे तर का बिगडे. देवाचं भजन करण्यासाठी अजिबात पाठीमागं थांबायचं नाही. महाराज म्हणतात अनेकाचे कानी गुण दोष मनाना. आणि ऐका, लक्षात ठेवा, कोणाचा दोषाचंही वर्णन करायचं नाही आणि गुणाचंही वर्णन करू नका. ऐका, दुसऱ्याचं वर्णन का करायचं? अरे वर्णन करायचं ना तर माझ्या पांडुरंगाचं वर्णन करा. वर्णन करायचं ना माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचं वर्णन करा ना. मी मगाशी बोलून गेलो तुम्हाला, जीवाचं वर्णन करू नका, जीवाचं चिंतन करू नका. जीवाच्या चिंतनामध्ये दुःख आहे, देवाच्या चिंतनात, संतांच्या चिंतनामध्ये आनंद आहे. महाराज आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आहे महाराज, आनंद आहे. आणि देवाच्या चिंतनामध्ये, साधूच्या चिंतनामध्ये आनंद घाला महाराज, आणि आनंद निर्माण करा. नवे नवे आनंद घेतल्याशिवाय राहू नका. कारण का, कधी काय, कधी कोणती गोष्ट होईल सांगता येत नाही महाराज. वेळोवेळी आपला एक एक क्षण आनंदात घाला, अजिबात नाही दुःखात घालूच नका. कारण कधी जाईल, कधी काळ येईल, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज. कारण किती विशेष आहे. कोई आज गया कोई कल गया, कोई गटड़ी बांध ले खड़ा है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना. बाबा मी असं सांगायला गेलो, बाबा कोई आज गया कोई कल गया. एक म्हातारी मोठ्याने हसायला लागली. म्हणलं बाई काय झालं? ती म्हणे मी या गावची नाही. बाई म्हणलं तू कोणत्या गावची असू दे, जावं तर लागणारच ना. कोई आज गया कोई कल गया, कोई गठड़ी बांध ले खड़ा है. ऐका, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता ऐसे जैसे हरदम यही मुकाम. ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. आता आणखी एक पद तुम्हाला आवडलं म्हणून पुन्हा आणखी सांगतो. ऐका, माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा, माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा. पद फार गोड आहे. आता ऐका, सुंदर काया माटी होगी. टाळी वाजवा सगळे. सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे भाई गुणी राम का प्याला, शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. राम नाम के हीरे मोती गाए हो तो, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई हरि नाम का प्याला, शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम. तुम्ही म्हणता महाराज मी होणार कशाला सोबत, त्याच्यामुळे सोबत लागतो. म्हणजे आपली बाजू पडलीच नाही पाहिजे. विठाला विठाला विठाला. जेवढा नामस्मरणामध्ये आनंद आहे तेवढा कुठंच आनंद नाही, लक्षात ठेवा. राघव आता ऐका, आले म्हणून मला काय होतं, हे पद मला खूप आवडतात. आता बळमारात तुम्ही भागवत कथा करता, काय अडचण नाही, म्हणजे बाबा बरं का. पण मी काय केले, रामायणामध्ये एवढे फिट बसवलेत नाही, राघवजी आणि असं बरं का, बिहारी
ब्रज में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. हे भागवतातली कथा आहे. हे गीत आहे. मी काय म्हणतो ऐका. राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. रामा 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 राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. बसाओगे तो क्या होगा. ज्या दिवशी आपण नामस्मरण करू, ज्या दिवशी आपण भजन करू, त्या दिवशी आपण देवाचे म्हणजे अधिकार होतो आपल्याला. आपण अधिकारी होतो महाराज, उगच नाही. देवाचं चिंतन एवढं प्रेमाने करायचं. कोणाच्या गुणाचं वर्णन करू नका. प्रेमाविन भजन नाकाविन बोल. प्रेमाविन भजन नाकाविन बोल. प्रेमाविन भजन नाकाविन बोल. प्रेमाविन भजन नाकाविन बोल. अर्थाविन मोती वाचून काया. अर्थाविन मोती वाचून काया. प्रेमाविन भजन नाकाविन बोल. हरे वाविन भजन नाकाविन. प्रेमाविन भजन नाकाविन प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वासुनी काय. कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे हो. भावाविन देव कैसा पावी. बरोबर ना. लक्षात ठेवा. हरिमुखी गाता हरपुली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. लक्षात ठेवा. चिंतन करा. देवाचं चिंतन केलं पाहिजे. कोणाचंही चिंतन करू नका. गुणाचंही वर्णन करू नका. दोषाचंही वर्णन करू नका. ऐका ना किती विशेष गोड आहे. बुरामय देखन चला. दुसऱ्याचं आपण म्हणतो अरे हा आपण म्हणतो ना अरे अमके अमके लय मूर्ख रे तो. अरे लक्षात ठेवा. बुरा जो देखन चला बुरा न मिलिया कोई. अपने अंदर जाके देखा मुझसे बुरा कोई. लोकांना दोष देण्यापेक्षा आपण अगोदर आपल्या मनात बघितलं पाहिजे तू कसा आहेस. नाही का. आपण दुसऱ्याला अजिबात नाही नाव ठेवायचं. दुसऱ्याला अजिबात गरज नाही. दुसऱ्यांचा विरोधही करायचा नाही. ऐका लक्षात ठेवा. महाराज म्हणतात मग एक करायचं. काय करायचं. जर हे जमत नसेल तर महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा. हरी संतांच्या चरणा. बोला बोला बोला. हरे संतांच्या चरणा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. काय फायदा होतो सांगा ना. काय नाही होत सांगा. आता मी म्हणजे स्तुती म्हणून करणार नाही पण वस्तुस्थिती आहे बघा. ऐका बरं का. आता आदरणीय आमचे बाळू महाराज आमच्या म्हणण्यापेक्षा आपले बाळू महाराज ऐका बरं का. ह्या 5 ते 6 वर्षाच्या पूर्वी बाळू महाराज काय होते. सामान्य जीवन जगत होते महाराज. पण एका साधूची कृपा झाली. आज विशेष जीवन जगायला. खरं तर ते कुठं गेले पण नाही. गेले बाळू महाराज. नाही नाही स्तुती का नाही म्हणजे मी वस्तुस्थिती सांगतोय. मला स्तुती नाही करायची. डोळ्यासमोरची गोष्ट आहे. फक्त साधूच्या सहवासात राहा. साधूच्या संगतीमध्ये राहा. परिणाम ते कितकं देतील ते एवढं देतील की बा आपण कृपादान केली संती कल्पती चरणा. कल्पती चरणा. कल्पती चरणा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. अरे साधूनी कृपा. देवाची कृपा मर्यादित आहे पण साधूची कृपा आहा अमर्याद. ती साधूची कृपा असते. फक्त लक्षात ठेवा. साधू आपल्याला कळाले पाहिजे. आणि ज्याला ज्याला साधू कळाले महाराज त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही बघा. त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. बघा किती गोड विचार आहे. ऐका किती गोड विचार आहे. मी रामायणातला प्रसंग सांगतो ऐका. एक छोटीशी मुलगी आहे. तिचं 10 वर्षाचं वय आहे. तिने बघितलं समोर प्राणी बांधलेले आहेत. बाबा हे प्राणी का बांधले. बेटा तुझं उद्या लग्न आहे ना. बाबा लग्नाचा आणि या प्राण्याचा काय संबंध आहे. बेटा उद्या लग्न आहे तुझं. आणि आपले पाहुणे मंडळी सगळे
सगळ्यांना मेजवानी द्यायची. म्हणजे बाबा हे सगळे कापले जाणार आहेत उद्या. बाबा माझ्या लग्नासाठी हे एवढे कापायचे म्हणे. हो, मनातली मनात निर्णय घेतला, बस माझ्यामुळे जर एवढे प्राणी मरत असतील तर मला लग्न करायचं नाही. आपण म्हणतो कोंबडी तर खातो, बोकडा तर खातो. विषय हा कीर्तनातला सांगा, मी बाहेरचं सांगणार नाही, पण मी इथला विषय सांगतो. कधीच मांसाहार करायचा नाही. आता आपण तर खूप भाग्यवान आहेत. आपण परमपूज्य गुरुवर्य स्वामीजींच्या सानिध्यातले माणसं आहेत. मी तर म्हणतो प्रत्येकाच्या गळ्यात माळा असेल ना? हो म्हणा सगळे. आहे ना? मग मी काय म्हणतो आहे ना, मी आहे म्हणतो ना. मग सगळे एकदा म्हणा ना, हो आहे सगळ्यांच्या गळ्यात आहे ना? आहे सगळ्यांच्या गळ्यात आहे. ऐका मी पद सांगतो. मांस मांस सब एक है, मुर्गी हिरन गाय. मांस मांस सब एक है, मुर्गी हिरन गाय. जो नर वह खात है, वो नर नर कही जाए. कबीरा जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. मांस मांस सब एक है, मुर्गी हिरन गाय. कोणी असू द्या, लेकिन मांस आहे. वो लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मांस आहे. शबरी म्हणे बस आता मात्र मला लग्न करायचं नाही. संध्याकाळी निघून गेली. साधूच्या आश्रमाच्या जवळ राहिली. महाराज पंपा सरोवर ते आश्रम सुंदर स्वच्छ रस्ता करायचा. ऐका किती दिवस केला. वयाच्या शेवटी तिला काम होत नाही. आणि काम होत नसल्यामुळे एक दिवशी साधूने पाहिलं. ए कोण आहेस रे? मी शबरी आहे. कोणाची आहेस? मी शबराची कन्या, माझं नाव शबरी आहे. शबरी किती दिवसापासून करतेस? माझं सगळं आयुष्य गेलं. साधू महाराजांकडे गेले, मतंग ऋषींकडे गेले. महाराज महाराज काय झालं? आपण आतापर्यंत जी साधना केली त्या साधनेला बाधा आला. काय झालं? ही शबरी आतापर्यंत सगळं झाडझूड करायची. पंपा सरोवर ते आश्रम. महाराज आपण तिथून जायचो. महाराज साधू तेच असतात. दया करणे पुत्राशी, तेच दास. आणि महाराज म्हणतात तोची साधू ओळखावा, देव तेची जावा. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. अरे अरे साधूने ऐकून घेतलं. बरं ठीक आहे, इकडे या, बाहेर या म्हणे. जा स्नानाला. स्नानासाठी गेले. स्नानाला गेल्यानंतर त्या पंपा सरोवरामध्ये पाणी नव्हतं, सगळं रक्त बंबाळ आहे. महाराज पंपा सरोवरामध्ये पाणी नाही, मग काय आहे? रक्त आहे. मग इकडे या. काय? शबरीच्या पायाचं तीर्थ घ्या. शबरी म्हणते महाराज हे पाप मध्ये कुठं फिरू मी? पायाचं तीर्थ घेतलं, पंपा सरोवरामध्ये टाकलं. पाणी पूर्ववत झालं. का झालं माहिती का महाराज? शबरी काय करायची माहिती का? साधूची सेवा करायची. आणि साधूच्या सेवेने काय घडतं ऐका पुढं. शबरीला आतमध्ये घेतलं आणि आतमध्ये घेतल्यानंतर आश्रमात घेतलं. शबरीला सांगितलं शबरी आता आम्हाला निज धामाला जायची वेळ आली. मग आता तो इथंच थांब आणि काय कर माहिती का? म्हणे महाराज मी इथं राहून काय करायचं? काही नाही, देवाचं चिंतन कर, तुला रामप्रभू भेटण्यासाठी येतील. कधी येतील सांगितलं नाही, कधी येतील ना. माझ्या शबरीने नेहमी म्हणावं काय? आएंगे श्री राम अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. ऐका बरं काय? कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए, पग तन मग चारे चुन चुन पुष्प बिछाए. मीठे फल चक कर नित्य सजाए थाली. रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी, कब दर्शन देगे राम परम हितकारी. रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. शबरीने काय म्हणावं? नेहमी म्हणावं राम आएंगे आएंगे राम आएंगे. टाळी वाजवा सगळे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. टाळी सगळे वरती हात. राम आएंगे आएंगे राम आएंगे. आता वगैरे सगळे वरती हात करा सगळे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. विको द्या विको या. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी की भाग आज खुल जाएगी
बजाओ जला की दीवारी मैं मनाऊंगी दीप जला दीवारे मैं बनाऊंगी ओ मेरे सपनों की सारी बात मिट जाएगी राम आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी की बात भूल जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे सियावर रामचंद्र भगवान की सियावर रामचंद्र भगवान की बजरंग बली की अयोध्या अयोध्या आए हैं मेरे राम बोलो जय जय श्री राम युग राम राज का आ गया शुभ दिन आज का छा गया हुई जीत सनातन धर्म की हर घर भगवा लहराएगा अयोध्या अयोध्या आए हैं मेरे राम बोलो जय जय श्री राम बोलो जय जय श्री राम जय श्री राम ऐका साधूच्या शब्दावरती विश्वास ठेवला देवाचं भजन करायचे देवाचं भजन करायचे परिणाम रामप्रभू आले आणि रामप्रभू आल्यानंतर शबरीच्या डोक्यावर हात फिरवला आणि शबरीला म्हणतात हे भामिनी ऐका पंचवटीमध्ये आली होती शूर्पणखा शृंगार करून पण तिच्याकडे पाहत नाहीत आणि हिला म्हणतात भामिनी ऐका शृंगार कोणाचा होता शूर्पणखेचा पण माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं माहिती का तुम्ही आम्ही वरच्या रंगाला बोलतो पण माझा भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा महाराज म्हणतात बाबा हे नसल जमत नाही का साधू जर नसतील ओळखू येत महाराज म्हणतात वेची ते वचन जेने राहे समाधान तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा विठोबा रखुमाये गोपा रखुमाई विठोबा रखुमाये गोपा रखुमाई विठोबा रखुमाये गोपा रखुमाई गोपा रखुमाई महाराजांनी सांगितलं बाबा एक कर इतकं चांगलं बोलायचं वेची ते वचन जेणे राही समाधान तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ पाव चांगलं बोललं पाहिजे प्रिय वाक्य प्रदानेन सर्व तुष्यंती जंतवाहा तस्मात तदैव वक्तव्य वचने किम धरी त्याचा शब्द दरिद्री माणसांनी का राहायचं एक तर चांगलं बोललं पाहिजे एखाद्याचं नाव राम आहे तुझं नाव काय आशुतोष तुला खरं सांग पोरं काय म्हणते आशुतोषच म्हणते पण काहीतरी म्हणते एवढं एवढं छान नाव कधीच म्हणणार नाहीत मला माहिती काहीतरी म्हणत असेल ना काय म्हणते आशा म्हणते काय म्हणते नाही रे बरं ठीक आहे तुझं नाव काय आदर्श तुला काय म्हणते बघा 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 आता याला आशुतोष याचं नाव सुचन इतकी सुंदर नाव आहे नाव बी महाराजांचा मुलगा असल्यामुळे नाव बी असं ठुलंय त्याला कसंच काही म्हणता येत नाही अजिबात म्हणत नाही याला आशुतोष म्हणलं तरच प्रसन्नता आहे बरोबर आहे सोपं नव माय आदर्श आता समजा एखादं नाव राम असलं पोरं काय म्हणते त्याला काय म्हणते राम आहे एखादं नाव श्याम आहे त्याला काय म्हणते एखादं नाव विश्वंभर आहे त्याला काय म्हणते माय तोंडावर तोंडात नाही माघारी म्हणा काय म्हणायचं ऐका ना किती सुंदर नाव असतं राम असतं अरे त्याला रामच म्हटलं पाहिजे ना प्रिय वाक्य चांगलं बोलणं प्रत्येकाला आवडतं मग चांगलंच बोललं पाहिजे ना काही काही माणसं म्हणतात महाराज मी लय कडक स्वभाव म्हणे माझा महाराज मी तोंडावर बोलतो तोंडावर ऐका ऐका ही घाण सवय लक्षात ठेवा कधीच माणसाला तोंडावर बोलायचं नाही अरे माणसाचं मन कधी दुखवायचं नाही माणसाचं मन कधीच दुखवायचं एखाद्या भाषेने चापट मारली तर मान्य नाही महाराज ती विसरून जातं पण शब्दाला शस्त्र म्हणतात लक्षात ठेवा किती गोड पदे ऐका सदा ना रहा है सदा ना रहा है सदा ना रहेगा ये जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का
नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, सदा ना रहा है सदा ना रहेगा ये जमाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. आहा. कोणाचं दुखायचं मन दुखायचं नाही महाराज, लक्षात ठेवा. इतकं चांगलं महाराज. काही काही माणसाचं बोलणं फार विचित्र असतं. एकदा मी बसने प्रवास करत होतो, एका म्हातारीला जागा दिली बसायला. म्हातारीला म्हणलं म्हातारी बस, जागा आहे माझ्यापाशी. म्हातारी माझ्यापाशी आली, मला म्हणती होय पलकड. म्हणलं वारे म्हातारी बाबा. म्हणलं अरे असं कसं बरं. मला म्हणते अरे मुडद्या होईना पलकड. म्हणलं जाऊ द्या म्हणलं, नाहीतरी हादी आहे काय मुडदाचे म्हणलं, जाऊ द्या म्हणलं काय अडचण नाही. मी थोडं साईडला सरकलो. माझ्या मित्राला नाही जमलं. माझा मित्र म्हणला अगं म्हातारी तुला अक्कल आहे का. म्हणे काय झालं. अगं म्हणे महाराजांनी तुला जागा दिली बसायला, तिला वाईट वाटायला पाहिजे होतं का नाही, खरं सांगा. ती म्हणती जागा दिली असन, गाडी काय याच्या बघा किती मोकळं म्हणल्या तुम्ही. मोकळं म्हणल्या का नाही सांगा बरं. मी असं म्हणणार नाही ती म्हातारी सिमर मध्ये होती म्हणून, असं अजिबात म्हणणार नाही. माझा मित्र मला म्हातारे ते महाराज आहेत महाराज. ती इतक्यावर थांबली नाही. ती म्हणे मला काय चुलीत घालायचे का ग, हा मला काय चुलीत घालायचे का. मला सांगा मला बरं वाटलं असेल का. लक्षात ठेवा, इतकं चांगलं बोलायचं नाही की जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखेल. असं नाही बोलायचं. हा इतकं वाईट बोलू नका, दुसऱ्याचं मन दुखेल. इतकं चांगलं बोला. कसं बोलायचं. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहितीत ना. मी काय प्रचार सभा करण्यासाठी आलो नाही. मी दोघं सांगायला म्हणून आठवलं म्हणून पाठवतोय. अटल बिहारी वाजपेयी प्रचार सभेसाठी बिहारला येणार होते आणि बिहारचे त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद यादव म्हणतात हमार बिहार तोहार क्या काम आहे. जमलं का म्हणजे बोलायला जमलं का. हा म्हणजे हमार बिहार तोहार क्या काम आहे. लेकिन ऐका ना, ही बातमी अटलजींच्या कानावरती गेली. दुसऱ्या दिवशी प्रचार सभा सुरू झाली आणि बोलता बोलता किती बोलणं किती स्वच्छ असलं पाहिजे बघा. ते म्हणतात कल हमारे प्रिय भाई लालू जी कह रहे थे हमार बिहार तोहार क्या काम है, लेकिन लालू जी को मालूम नहीं है लालू जी बिहारी है लेकिन हम अटल बिहारी है. ऐका, बोलणं इतकं स्वच्छ ठेवा, बोलणं इतकं चांगलं ठेवा की आपल्या बोलण्याने लोकांना दुःख झालं नाही पाहिजे, आपल्या बोलण्याने आनंद वाटला पाहिजे. यालाच परमार्थ म्हणायचं महाराज, यालाच परमार्थ म्हणायचा. अरे बोलण्याने महाराज जग जिंकता येते. बोलण्याने फक्त बोलणं चांगलं असलं पाहिजे. ओके खाते मी 15-15 लाख आहे की महाराज. तुम्ही झोपले नाही ना, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील. हा प्रसन्नता वाटली का नाही सांगा बरं. 2100 म्हणत होते पण आमच्या गावाकडच्या बायाच्या खात्यावर 2100 रुपये आले. तुम्ही तुमचं बघून घ्या. सरपंच सदस्य जरा सगळे धरा सगळे धरा, सदस्य विदस्य सगळे धरा. त्यांना विचारा कस काय नाही आले 2100 रुपये. तसं काय नाही बरं का. ऐका, बोलण्यातली इतकी प्रसन्नता ठेवली पाहिजे. आपल्या बोलण्याने जग जिंकत आलं पाहिजे. मी शेवटचा विचार सांगतो महाराज. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हे जमत नसेल तर मग काय करायचं, थोडा परोपकार करायचा. कसा माहिती का, राष्ट्रसंत गाडगे बाबा एका ठिकाणी गावात गेले. आपलं शिमूर गव्हांसारखं गाव आहे. मी शेवटचा विचार सांगतो, शेवट संपवणार आहे. 5 मिनिटं झाले, माफ करा. शेवटचा विचार आहे. गाडगे बाबा गावात आले आणि एका बाईच्या दारासमोर गेले. म्हणे बाई भिक्षा वाढ. भिक्षा वाढ म्हटल्यानंतर आतून आवाज आला, ए महाराज, अरे एवढ्या गावामध्ये तुला माझंच घर दिसलं का. काय झालं आई. अरे महाराज तुम्ही महाराज दिसता म्हणे. हो महाराज माफ करा म्हणे, 2 दिवसापासून माझं घरामध्ये चूल पेटलेली नाही, म्हणजे माझ्या घरात देण्यासाठी काहीच नाही. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणे बाई तुझ्या दारासमोर आवळ्याचं झाड आहे, 2-3 आवळे तोडून दे ना. म्हणे महाराज हे घर माझं नाही. याचा अर्थ असा आहे या घरावर माझा अधिकार नाही. नवे हे झाड पण माझं नाही. बरं ठीक आहे म्हणे महाराज, फिट ठीक आहे आई, मग हे करा तुमच्या दारामध्ये असलेली माती द्या ना. त्या बाईला हसू आलं. म्हणे महाराज बरं एखादी भाकर असती तर तुम्हाला दिलं असतं, तुमचं पोट भरलं असतं. बरं तुम्हाला जर आवळे दिले असते तर तुमचं तोंड खमंग पडलं असतं, पण माझ्या दारातली माती घेऊन काय करणार. त्यावेळेस त्या गाडगे बाबांना दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे. गाडगे बाबा म्हणतात माय ऐक ना, काय आहे सध्या देवाची तुझ्यावरती अवकृपा आहे आणि अवकृपा असल्यामुळे तुझ्याकडे सध्या द्यायसारखं काही नाही, काहीच नाही तुझ्याकडे द्यायला. पण ऐक ना माय, ज्यावेळेस तुझ्यावरती देवाची कृपा होईल त्यावेळेस तुझ्याकडे सगळं असेल. पण ऐक ना माय, तू जर आता काही दिलं नाही तर तू नंतर नाही म्हणशील, आल्यावर पण नाही म्हणशील. तुला नाही म्हणण्याची सवय लागू नये म्हणून तू आता मला तुझ्या दारातली माती दे, म्हणजे तू नाही म्हणणार नाहीस. काय नाही म्हणणार नाही म्हणून दान केलं पाहिजे महाराज. सुंदर सप्ताह सुरू आहे. नसेल काही नसू द्या महाराज. तन मन धनाने सेवा केली पाहिजे. तन शरीराने, मन मनाने. काय केलं पाहिजे मनाने. नाही ना आपल्याला धन देता येत मग मनाने सेवा करा ना. इथं या कथा ऐका, कीर्तन ऐका. तन या शरीराने काय करायचं बघा, लक्षात ठेवा. जेवण केल्यानंतर पत्रवाळ्या उचलणं सगळ्यात मोठं भाग्याचं काम आहे. लक्षात ठेवा.
फार मोठं भाग्याचं काम आहे. आपण म्हणतो पत्रवाळ्या आम्ही कशा उचलायच्या, अजिबात नाही. पत्रवाळ्या उचलल्या पाहिजे महाराज. इथली सेवा केली पाहिजे. या मंडपामध्ये कचरा जरी उचलला तरी महाराज फार मोठी सेवा आहे. तन मन धन, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. हा, दान केलं पाहिजे. किती दान केलं पाहिजे महाराज? आहे ना आपल्याकडे दान. बघा, ज्यावेळेस आपल्याकडं सागर आहे, कोणता, नाथसागर आहे, नाथसागरामध्ये पाणी साठवतं बरं का, ते जर सोडलंच नाही तर काय होईल, फुटन ना ते. मग पाणी जर सोडलं मग काय होतंय, हे पाणी जातच राहतंय. पण हे पाणी जात राहतंय पण पाठीमागून पण येत राहतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही झोपल्या नाही ना? हा, म्हणजे दान केलं की असं नाही सगळं संपून जात नाही. पुन्हा आपल्या तिजोरीमध्ये पुन्हा आपल्याकडे पैसा येतच राहतो. फक्त एक केलं पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, अतिशय सोपा उपाय आहे. महाराज म्हणतात हा सोपा उपाय केला पाहिजे. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. महाराज म्हणतात एवढं सांगतो, तुम्ही ऐकत नाहीत, तर हे ऐकलं नसेल तर महाराज म्हणतात आमचं काही जाणार नाही, पण तुमचं गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं तरी नाही कालं. आई बोला, हो सरते शेवटी बाग काळ बांधून नेईल, सरते शेवटी बाग, सरते शेवटी बाग काळ बांधून नेईल, सरते शेवटी बाग. एका जनार्दनी आमच्या काय बागा येईल, एका जनार्दनी आमच्या काय बागा येईल. आई बोला सगळे, एका जनार्दनी आमच्या काय बागा येईल, एका जनार्दनी आमच्या काय बागा येईल, काय बागा येईल, काय बागा येईल. पिंगळा मारवारी बोल बोली तो देखा, पिंगळा मारवारी, पिंगळा मारवारी बोल बोली तो देखा, पिंगळा मारवारी, पिंगळा मारवारी बोल बोली तो देखा, पिंगळा मारवारी, हो पिंगळा मारवारी बोल बोली तो देखा, पिंगळा मारवारी. हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगराबारी, प्रेम नगराबारी. हो सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, हो सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हो वारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, वारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, वारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, वारी मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी. ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम.